की माझी मुलं अजून मला घेऊन जाण्यासाठी येतील. ते रोज संध्याकाळी अंगणात खुर्ची टाकून बसायचे आणि वाट पाहायचे की आज तरी माझा मुलगा मला फोन करील, आज तरी त्यांचा आवाज माझ्या कानावरती येईल का, कधी येतील माझ्याकडे, कधी मला घेऊन जातील असं म्हणत ते रोज अंगणात खुर्ची टाकून बसायचे. सदर घटना काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद. गावातील एका जुन्या वाड्यात एक वृद्ध व्यक्ती एकटाच राहत होता. त्यांचे नाव गोविंदराव. कधी काळी तो गावातील एक प्रतिष्ठित मोठा शेतकरी माणूस होता. त्यांचे जीवन सुखात गेले होते. मोठे घर, भरभराटीचा शेती व्यवसाय आणि 2 शिकलेली मुलं. त्यांचं नाव होतं अजय आणि संजय. गोविंदराव आणि त्यांच्या पत्नीने आपल्या दोन्ही मुलांना शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. दिवसभर ते दोघेही आपल्या शेतामध्ये काम करायचे आणि रात्रीला आपल्या घरी परत यायचे. शेती व्यवसाय करत ते आपल्या 2 मुलांना संजय आणि अजयला चांगलं शिक्षण द्यायचे. ते स्वतः उपाशी राहिले, जुने कपडे घातले, फाटक्या कपड्यावरती त्यांना आपलं जीवन व्यतीत केलं. पण मुलांचं शिक्षण थांबू दिलं नाही. मुलांच्या शिक्षणासाठी शेती गहाण ठेवली व शेतीवरती कर्ज काढले. हे केवळ फक्त त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. त्या गोविंदराव आणि त्यांची पत्नी या दोघांनी त्यांच्यासाठी जेवढं होईल तेवढं मेहनत केली आणि आपल्या 2 लेकरांना चांगलं शिक्षण दिलं. आणि त्यांच्या मेहनतीमुळे संजय आणि अजयला चांगली नोकरीही मिळाली. संजय इंजिनियर झाला आणि अजय डॉक्टर झाला. दोघेही शहरामध्ये जाऊन राहू लागले. हे पाहून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेना. त्यांना वाटलं आता आमची मुलं मोठी झाली आहेत, एक इंजिनियर तर एक डॉक्टर झालाय, आता आपले चांगले दिवस जातील. ज्या लेकरांसाठी आपण काबाड कष्ट केली, शेतीबाडी गहाण ठेवली, लोकांचं कर्ज काढून ज्यांना आपण शिकवलं, ते लेकरं आज आपला सांभाळ करतील. आता आमचे चांगले दिवस आले, आपल्याला ते कधी एकटे सोडणारच नाही असं त्यांना वाटलं. गोविंदरावने आपल्या दोन्ही मुलाची लग्नही केली. चांगल्या कामावरती असल्याने संजय आणि अजयने आपापली पत्नी घेऊन आपल्या कामावरती घेऊन गेले. ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी घेऊन ते गेले. सुरुवातीला संजय आणि अजय सुट्टीला गावाला यायचे. 2-4 दिवस राहायचे आणि मग परत शहरात निघून जायचे. हळूहळू त्यांच्या भेटी कमी झाल्या. कधी फोन यायचा पण तोही कामापुरताच. ते एवढेच म्हणायचे, कसे आहात बाबा, जेवण झालं का, काय करताय, एवढेच विचारून ते फोन पटकन ठेवून द्यायचे. आईवडिलांना खूप वाईट वाटायचं, पण ते काहीच बोलत नव्हते. असं होणारच ना, आता आपली मुलं मोठी झालीत, आपापल्या परिवारात, बायका लेकरात मजेमध्ये आहेत, त्यांचं एक वेगळं आयुष्य आहे. आता ती मोठी झाली आहे, ते आता कशाला फोन करतील किंवा भेटण्यासाठी तर कशाला येतील. असा बराच काळ लोटला गेला. संजय आणि अजयचा फोन येणं आता बंद झालं होतं. ते स्वतः तर येतच नव्हते तर फोनही करत नव्हते. असंच काही दिवस गेल्यानंतर एक दिवस गोविंदरावची पत्नी वारली, म्हणजे हे जग सोडून गेले. आता त्यांचा संसार आता एकटेपणात बदलला होता. गोविंदरावांनी संजय आणि अजयला फोन केला आणि ही बातमी सांगितली, आता तुझी आई ह्या जगामध्ये नाही रे बाळा, तर तुम्ही त्यांच्या अंत्यसंस्काराला लवकर या. संजय आणि अजय दोघेही आले आपला परिवार घेऊन आणि अंत्यसंस्कार झाला. पण ते 2 दिवसातच परत निघून गेले. असं त्यांना कधीच वाटलं नाही की आता आई या ठिकाणी नाही, या जगामध्ये नाही आहे. आता वडील एकटे पडले आहेत, त्यांना आपण आधार द्यावं, त्यांना आपल्या सोबत घेऊन जावं असं त्यांनी विचारही केला नाही. अशी कुठलीच भावना त्यांच्या मनामध्ये आली नव्हती. बिचारी गोविंदराव यांना खूप दुःख झालं होतं. अरे, ज्या लेकरांच्या आधारे आम्ही जीवन जगायचं ठरवलं होतं, ज्या लेकरांना आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, स्वतःची शेती गहाण ठेवलं, लोकांचे कर्ज काढून त्यांना नोकरी लावली, त्यांचे लग्न केलं की यासाठी की म्हातारपणाचा आमचा आधार बनतील, आम्हाला सांभाळतील. आता त्यांच्या उलटच होत चाललं होतं. आता तर संजय आणि अजयचा फोन यायचा बंदच झाला होता. गोविंदराव असा विचार करत करत मनातल्या मनात खचून जात होते. त्यांना दुःख वाटत होतं. आता काय करावं, कुठं जावं, कसं खावं याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. विचार करून करून गोविंदराव हे एके दिवशी अचानक आजारी पडले. गावातले लोक त्यांच्या मदतीला यायचे, पण ते स्वतःच्याच मुलांची वाट बघत होते. अजूनही त्यांना वाटायचं की माझी मुले मला घेऊन जाण्यासाठी येतील, मला फोन करतील असं त्यांना वाटायचं. वेडी कल्पना असते हो आईवडिलांची. मुलांनी कितीही भांडणं केलं, कितीही रागावले तरी आईवडील आपल्या लेकरांना प्रेमच करतात, कारण त्याचं मन तसंच असतं. लेकरांनी कितीही मोठी चूक केली तर आई वडील आपल्या लेकरांना माफच करून टाकतात.
गोविंदरावांना हे असंच वाटलं होतं की माझी मुलं अजून मला घेऊन जाण्यासाठी येतील. ते रोज संध्याकाळी अंगणात खुर्ची टाकून बसायचे आणि वाट पाहायचे की आज तरी माझा मुलगा मला फोन करील, आज तरी त्यांचा आवाज माझ्या कानावरती येईल का, कधी येतील माझ्याकडे, कधी मला घेऊन जातील, असं म्हणत ते रोज अंगणात खुर्ची टाकून बसायचे. एके दिवशी गोविंदराव फार आजारी पडले. त्याने संजयला फोन केला. बाळा संजय, मी खूप आजारी आहे रे आणि मला वाटत नाही की आता मी काही दिवस जगेन. तू एक वेळेस मला येऊन भेटून जाशील का? पण संजयने साफ नकार दिला. त्याने म्हटलं की मी कामात आहे. असं म्हणून त्याने फोन बंद केला. गोविंदरावांनी अजयलाही फोन केला, पण तोही म्हणाला, बाबा मी खूप बिझी आहे, काही दिवसात येतो मी तुमच्याकडे. एवढी घाई कशाला करायची? काही दिवसात गोविंदरावांची तब्येत आणखीन जास्तच खराब होत चालली होती. गोविंदरावांना आता काही समजत नव्हतं की आता काय करावे, कोणाची मदत मागावं हे त्यांना काही समजत नव्हतं. ही गोष्ट गावकऱ्याच्या कानावरती गेली. गावकऱ्यांनी पुन्हा त्या मुलांना सांगितलं की तुमच्या वडिलांची तब्येत खूपच वाईट आहे रे, ते अन्न खात नाहीत, पाणी पित नाहीत, ते कधीही जाऊ शकतात, तर तुम्ही लवकर या आणि त्यांना भेटून जावा. तेव्हा संजय आणि अजयचे डोळे उघडले. तेव्हा संजय आणि अजय गावाकडे निघाले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गोविंदराव आता या जगात नव्हते. शेवटच्या क्षणी त्यांच्या मुलांची वाट पाहतच त्यांनी डोळे मिटले. गोविंदरावची इच्छा होती की शेवटी तरी आपल्या मुलांचं तोंड बघावं, मुलांना भेटावं, आपल्या मुलांना मायेनं प्रेमानं त्यांच्यावरून हात फिरवावं. ही त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. संजय आणि अजय आपल्या घरी पोहोचले. जेव्हा ते आपल्या घरात आले तेव्हा ते घर मोकळं आणि ओसाड वाटत होतं. ते त्यांच्या लहानपणी खेळलेलं अंगण आता ओसाड दिसत होतं. ती बाबाची रिकामी खुर्ची पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु आता काय फायदा होता त्याचा? जेव्हा ते जिवंत होते तेव्हा ते आले नाहीत आणि आता त्यांची आठवण काढून किंवा त्यांच्या वस्तू पाहून काय फरक पडणार? काहीच नाही. गावातील एका वृद्ध माणसाने सांगितलं की बाबांनो, तुमच्या बाबांनी शेवटपर्यंत तुमची वाट पाहिली, पण तुम्ही त्यांना विसरलात. तुम्ही त्यांना पाहण्यासाठी आला नाहीत. जेव्हा त्यांना पाहायचं होतं तेव्हा तुम्ही आला नाही. आता येऊन काय फायदा? परत जावा तुमच्या घरी तुम्ही. हे ऐकून दोघेही रडू लागले. त्यांनी आपले बाबा गमावले होते. आता त्यांना समजत नव्हतं की त्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं. मित्रांनो, आई वडील आहेत तोपर्यंतच त्यांना वेळ द्या. थोडंसं त्यांच्याजवळ बसून तरी बघा किती आनंद मिळतो. आई वडील आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी घालवतात, पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना विसरून जातात. आपण लहान असताना जे त्याने आपल्यासाठी केलं ते सगळं विसरून जातात. आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या आई वडिलांची म्हातारपणात काळजी घेतलं पाहिजे. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच वेळ आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.